हॅलो, नमस्कार मंडळी. ब्लॉग सुरू होतो आहे सायंकाळपासून. तर आज आमच्या इकडे आठवडी बाजार होता, तर तिथूनच काही गोष्टी आणल्या होत्या. पण त्यापूर्वी म्हटलं अगोदर चहा घेऊयात आणि नंतर बाकीच्या कामांना सुरुवात करू. सोबतच माझी सायंकाळच्या स्वयंपाकाची तयारीसुद्धा सुरू आहे. त्याचीच तयारी मी करते आहे. आज फिश बनवणार आहोत. त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्यासाठी आपण एक सुकं खोबरं घेतलं आहे अर्धी वाटी आणि त्याचे आपण लांब पातळ काप करून घेणार आहोत. गॅसवर तवा ठेवला आहे. तव्यावर थोडंसं तेल टाकून त्यामध्ये आपण बारीक कापून घेतलेला कांदा टाकूया आणि कांदा छान लालसर होईपर्यंत भाजून घेऊया. कांदा छान लालसर झाला की आपण त्यात अर्धा कापलेला टोमॅटो टाकूया आणि थोडा लसूण टाकूया. हे सर्व आपण भाजून घेऊया व्यवस्थित. टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंतच भाजायचं आहे. टोमॅटो छान सॉफ्ट झाला आहे. आपण हे काढून घेऊया. त्याच तव्यावर थोडंसं तेल टाकून आपण खोबऱ्याचे जे काप करून घेतले होते ते भाजून घेऊया. खोबरं छान लालसर होईपर्यंत भाजायचं आहे. भाजून घेतलेलं सर्व साहित्य आता आपण मिक्सरमधून छान बारीक वाटून घेऊया. त्यात काही खडे मसाले सुद्धा घातलेत मी. 2-3 काळी मिरी आहेत, 2-3 लवंग, दगडी फूल, 2 तेजपत्ता आणि थोडीशी कोथिंबीर सुद्धा घातली.
मसाल्याला तेल सुटेपर्यंत मसाला फ्राय करून घ्या व्यवस्थित. सोबतच आपण काही कोरडे मसाले घालतो. त्यामध्ये मी हळद, लाल तिखट, मीठ, थोडासा गरम मसाला आणि चिकन मसाला घातला आहे. हे सर्व आपण वाटणामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेऊ. मिक्सरमध्ये जे काही मसाला राहिला होता त्यात पाणी घालून मी ते पाणी मसाल्यात टाकलं. सर्व व्यवस्थित मिक्स करून फ्राय करून घेऊ. आपण मसाल्यात थोडंसं पाणी घालून थोडा वेळ मसाला शिजू देऊ. आपण बघू शकतो मसाल्याला छान तेल सुटले. आता यात आपण फिश घालणार आहोत. फिश हळूहळू खालून लूज करते मी, जेणेकरून ती पातेल्याला कढईला चिकटू नये. आणि नंतर ती फ्लिप करून घेते, म्हणजे दुसऱ्या साईडने मसाला व्यवस्थित आतपर्यंत जाईल. जेवढी आपल्याला ग्रेव्ही पाहिजे त्यानुसार आता गरम पाणी घालायचं. फिश छान हलक्या हाताने ढवळायचे, नाहीतर फिशचे जे पीस आहेत ते तुटू शकतात. थोडीशी कोथिंबीर घालूया आणि भाजीला उकळी येऊ द्या. भाजीला छान उकळी आली. आपली भाजी रेडी आहे. त्यासोबतच मी थोडीशी फिश फ्राय केली होती. बघू शकतो आपण भाजी जास्त पातळही नाही आहे, जास्त घट्टही नाही आहे. त्यासोबत मी बाजरीच्या भाकरी बनवल्या होत्या. तर आजचा आपला मेन्यू रेडी आहे. फिशची भाजी, भात, भाकर आणि फिश फ्राय. या मंडळी जेवायला. जेवण झाल्यानंतर आता मी बाकीच्या गोष्टी आवरून घेते. भाज्या व्यवस्थित निवडून फ्रीजमध्ये ठेवते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.